देवेंद्र फडणवीस यांना ब्राह्मण समाजातले काही धुरीण अग्रगण्य मान्यवर हे जाहीरपणाने परशुरामाचा अवतार असं म्हणतात, काही मानतात. आणि हा परशुराम महाराष्ट्रामध्ये आपलं अवतार कार्य करण्यासाठी आता सिद्ध प्रसिद्ध झालाय, होतोय, अशी त्याला मानवंदनाही देते. परशुराम म्हटल्यानंतर अनेक गोष्टी तातडीने त्याच्या संदर्भात डोळ्यासमोर येतात. त्यात एक त्यांनी आपली स्वतःचीच माता रेणुका हिचं मस्तक आपलाच पिता क्रोधाग्नी असलेल्या जमदग्नीच्या सांगण्यावरून उडवलं, हे आठवतं. आणि 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, हा त्याचा तथाकथित पराक्रम सांगितला जातो, तोही आठवतो. आता एकदा निक्षत्रिय झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा, 20व्या वेळेला, 21व्या वेळेला क्षत्रिय आले कुठून आणि त्यांना परत एकदा निक्षत्रिय पृथ्वी सगळी केल्यानंतर परत क्षत्रिय येत कुठून राहिले, हे रहस्य त्या परशुराम अवताराचे जे भक्त अनुयायी आहेत त्या ब्राह्मणांनीच करायला हवं, त्यांनी सांगायला हवं. पण आता ब्राह्मण समाजामध्ये, मी ब्राह्मण आहे हे दुसरा कोणी बोलला असता, एखादा मराठा, ओबीसी, दलित किंवा आदिवासी किंवा आणखीन कुठल्या जाती जमातीचा, तर वेगळाच त्याला जातीय रंग देऊन हलकल्लोळ केला गेला असता. पण मीच बघतोय की ब्राह्मण समाजामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचा परशुरामाचा अवतार महाराष्ट्रातल्या क्षत्रियांची, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातले क्षत्रिय म्हणजे कोण? महाराष्ट्रातले क्षत्रिय म्हणजे कोण? यू गेस्ड इट, तुम्ही बोललात ते, तुम्ही ओळखलात ते. महाराष्ट्रातल्या क्षत्रिय समाजाची, ज्यांच्या जातीशी, जन्माशी, त्यांच्या ऊर्जा, उर्मी, उत्कटता, उत्तुंगता आणि जीवनाशी एक धैर्य, शौर्य, पराक्रम निगडित आहे. इतिहास गवाह है. ते क्षत्रिय, महाराष्ट्रातला मराठा समाज, त्यातल्या नेत्यांची हा परशुराम कशी प्रतिमा उद्ध्वस्त करतोय, कशी एकजूट उद्ध्वस्त करतोय, कशी त्यांची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वाताहत करतोय,
आणि आपण परशुरामाचा अवतार आहोत हे सिद्ध करतोय, याच्याबद्दल ब्राह्मणांच्या मनामध्ये काही 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 हा शब्द मी एवढ्याकरता मुद्दाम बोलतोय की जरी तो बहुसंख्य असला तरी तो काही आहे, कारण काही याला अपवाद आहे. मी स्वतः ज्या अर्थी हे बोलतोय त्या अर्थी मी देखील अपवादच आहे ना, म्हणून तर हे आज बोलतोय. आणि मला हे बोलतोय हे लक्षात ठेवा, मी ज्यांना क्षत्रिय म्हणतोय हे मराठा आहेत. त्या माझ्या राजकीय मित्रांमधली चर्चा मी आत्ता जे बोलतोय त्याच्या मागे कुठेतरी आहे. ब्राह्मण त्याला परशुराम वगैरे म्हणतात फडणवीसांना, पण हा परशुराम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना संपवायला निघालाय असा मराठ्यांचा आरोप आहे, मराठा नेत्यांचा आरोप आहे. ज्या नेत्यांवर फडणवीस क्षलय करतायत आणि त्यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्यासाठी काही कट कारस्थान षडयंत्र म्हटलं तर ते जरा त्यांच्या चाहत्यांना, समर्थकांना, हितचिंतकांना, त्यांना परशुरामाचा अवतार समजणाऱ्यांना कदाचित खटके. व्यूहरचना म्हणूया काय तुमच्या समाधानाकरता करतायत. ती महाराष्ट्रातून मराठा सत्तेचं अधिष्ठान उन्मळून टाकण्याचं कारस्थान आहे असं मराठा नेत्यांना वाटतं आहे. आणि देवेंद्र फडणवीसांच्या विषयी माझ्या मनामध्ये आस्था आहे की नाही, आहे. आपुलकी आहे की नाही, आहे. आत्मीयता आहे की नाही, आहे. त्यांचं भलं व्हावं असं मला वाटतं की नाही, तो वाटतं. त्यांचा हितचिंतक आहे की नाही, जरा आहे. आणि म्हणूनच आज हे मला बोलावं लागतंय, सांगावं लागतंय. त्यांना सावधगिरीचा इशारा देतोय मी. आणि हा इशारा मी देतो म्हणजे मी नाही देत आहे, हा महाराष्ट्रातल्या क्षत्रिय समाजाच्या, मराठा समाजाच्या नेत्यांपैकी अनेकांकडून सूचित झाल्यानंतर मला असं वाटलं आता वेळ आली हे कुठेतरी बोललं पाहिजे. शरद पवारांच्या पक्षाच्या वाताहतीचे राजकीय विश्लेषण जरी वेगवेगळ्या प्रकारे केलं गेलं तरी खुद्द शरद पवार यांनी संजय राऊतला स्पष्ट शब्दात सांगितलं की हे देवेंद्र फडणवीसांचं मराठा समाज विस्कळीत आणि विघटित करण्याचं कारस्थान आहे, त्याचा एक भाग म्हणून अजितदादा. आणि नंतर आता अजितदादांच्या पक्षातही परत बरोबर मराठा विरुद्ध ओबीसी किंवा पटेल, आता एक आणखीन नाव, बाकी ओबीसी, हे जे चाललंय संघर्ष, त्या संघर्षामागेही परत शरद पवारांच्या पक्षातला मराठा समजलं, आता यांच्या दादांच्या पक्षातला मराठा संकटात आणायचा, उद्ध्वस्त करायचा, त्याचा बेस नाहीसा करायचा, ओबीसीपासून त्याला तोडायचा. आणि तिकडे एकनाथ शिंदेंची वेगवेगळी जी काही त्यांचा संबंध नाही. एकनाथ शिंदे भाविक माणूस आहे, देवळात जातात. गणपतीच्या दिवसात जवळजवळ प्रत्येक ओळखीच्या माणसाच्या घरात गणपतीला जातात, नवरात्रात जातात. तुम्ही यांच्याशी फोन आले, त्या भोंदूबाबाशी 21 वेळा झाले, त्यात 21 मिनटं बोलले, 17 फोन झाले वगैरे बोलतात. आज अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासारखे जे पुण्यश्लोक संत आहेत, सत्पुरुष आहेत,
त्यांच्याशी जर तुम्ही एकनाथ शिंदेचे असे CDR काढून जर दिलेत ना, तर आप्पासाहेब धर्माधिकारींशी 17 नाही 170 वेळा गेल्या काही वर्षामध्ये एकनाथजी बोलल्याचं, त्यांचं मार्गदर्शन घेतल्याचं. मी आप्पासाहेब धर्माधिकारी हे एक सत्पुरुष म्हणून महाराष्ट्रभूषण आहेत, ते मान्यता असलेले आणि कुठलाही वादविवाद नसलेले असं व्यक्तिमत्व आहे, पवित्र व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या नावाचा उल्लेख मी एवढ्याकरता केला की तुम्ही या 17 नावांवरून पॉलिटिकल व्हिक्टिमायझेशन करायचा जो प्रयत्न करताय, अंजली दमानी याला पुढे करून, मुद्दाम ते डिस्क्लोज करून, जो CDR फक्त पोलिसांच्या ताब्यात असायला हवा होता तो लीक करून, आणि आता तर तो हजारो लोकांकडे गेला पण असणार, त्याच्यामुळे असंख्य स्त्रिया संकटात आल्या असणार, त्यातल्या किती आत्महत्या करतील या CDRमध्ये त्यांची नावं आणि हे ज्यावेळेला येईल त्यावेळेला, याची मला भीती वाटते. तो वेगळा विषय आहे, तो मी दुसरीकडे घेतलेला पण आहे. पण आप्पासाहेब धर्माधिकारींशी 170 वेळा बोलले असतील. मग 170 वेळा आप्पासाहेब धर्माधिकारींसारख्या पुण्यश्लोक सत्पुरुषाशी ते बोलले, तो CDR पण दाखवा ना तुम्ही, की एकनाथ शिंदे यांना स्वतःला श्रद्धावाला माणूस आहे, तो श्रद्धा आहे त्यांची. या जगामध्ये काही नैतिकता, मूल्यविचार, जीवनविचार, संदेश, उपदेश, दैवी संचार, दैवी तत्व, परमतत्व, आध्यात्मिक भूमिका असणारा, धार्मिक श्रद्धा असणारा असे एकनाथ शिंदे आहेत. त्यांना ज्या पद्धतीने अंजली दमानी याला पुढे करून बदनाम करण्याचा प्रयत्न होतो आहे, त्यांची माणसं पण, उद्धवची माणसं जाता जाता थांबवली जात आहेत. उद्धवची माणसं शिंदे गटात गेल्यात जमा असताना त्यांना रोखलं जात आहे. उद्धवची पक्ष उद्ध्वस्त केलाच जातोय, तिथेही ते चालूच आहे. पण इकडेही एकनाथ शिंदेंना अजितदादांच्या जागी पश्चिम महाराष्ट्रात जाऊ नये म्हणूनही कारस्थानं केली जात आहेत. एकनाथ शिंदेंची कोंडी राजकीय केली जाते, आणि आता ही तर बदनामीची मोहीम. हे सगळं त्या ब्राह्मणांच्या मते, जे त्यांना परशुरामाचे अवतार मानतात, त्यांना हे एक निक्षत्रिय मराठा हे करण्याचं, मनोज जरांगेलाही संपवलं का नाही? संपवला. तो मनोज जरांगे आता राहिला नाही, ती ताकदही राहिली नाही, ती शक्तीही राहिली नाही. एक मोठा प्रचंड महासागर होता, तो महासागर तळ करून टाकलं त्याचं. हे सगळं निक्षत्रिय मराठा समाजाविरुद्धचं एक काहीतरी आहे, आणि सगळे मराठा नेते सामदामदंड भेद करून तरी संपवायचे, बदनाम करून. त्या सामदामदंड भेदमध्ये ॲक्च्युली बदनामी हा एक 5वा आयटम टाकायला पाहिजे. बदनामीच्या मोहिमा त्या करायच्या. देवेंद्रजी, तुमच्याबद्दल मराठा समाजामध्ये, मराठा नेत्यांमध्ये तुम्ही मराठ्यांचं निर्दालन करता आहात, मुद्दाम जाणीवपूर्वक, अशा तऱ्हेची भावना आहे, ती तुमच्या हिताची नाही. एक लक्षात ठेवा की तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून शासकीय प्रशासकीय कर्तृत्वाबद्दल अभिवादन आहे, मानवंदन आहे, पण तुम्ही राजकीय जे डावपेच करता आहात त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की मोदी शहांना देखील ते मान्य नाही आहे, ते मान्य नाही आहे. आणि मोदी शहा हे तुमच्या मागे नाही उभे राहणार उद्या जर संघर्ष निर्माण झाला. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही परशुरामाचा अवतार आणि तुम्ही या मराठ्यांच्या मागे लागलात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे एकतर त्यांच्यामध्ये विघटन घडवून आणताय, फूट पाडताय,
यांचं प्रत्येक मराठा डॉमिनन्स असलेला प्रत्येक पक्ष विस्कळीत करून तोडफोड करताय. त्याच्यामुळे एक असंतोष राग आहे. त्याच्याचबरोबर त्यांचं आता चारित्र्य हनन करण्यामध्ये देखील तुमचे एजंट, दलाल, ज्यांना तुम्ही सिक्रेट्स पुरवत आहेत, अशी लोकांची भावना आहे. हे कुठून जात आहे असं विचारतात आणि परशुरामाकडून जात आहे असं सांगतात. हे तुमच्या हिताचं नाही. तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहा, उत्तम राज्य करा, सगळ्यांना सांभाळून बरोबर घेऊन करा. आणि एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला राजकीयदृष्ट्या कोणी पेचात अडचणीत येतो, कोंडीत सापडतो, त्यावेळेला हे 3-3.5% ब्राह्मण जे तुम्हाला परशुरामाचा अवतार वगैरे म्हणून चढवत आहेत ते तुमच्या उपयोगाला पडणार नाहीत. त्यांच्या समर्थनाचा उपयोग नाही. आणि महाराष्ट्रामध्ये एक आणखीन वाईट गोष्ट होती, ती म्हणजे तुमच्यावरचा राग, हे कुणी बोलणार नाही, तुमच्यावरचा राग एकूणच ब्राह्मण समाजावर आता निघायला लागला आहे. एकूण ब्राह्मण समाजावर निघायला लागला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण ब्राह्मणेतर हा वाद, राज ठाकरे म्हणाले शरद पवारांमुळे जातीयवाद वाढला, पण त्यावेळेला त्यांना ते मराठा ओबीसी वगैरे ते संदर्भ होते. पण ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद, तुम्ही ब्राह्मण आहात आणि तुम्ही मराठ्यांचं निर्दालन करण्याची मोहीम चालवली आहे. परशुरामाचा स्वतःला अवतार समजताय किंवा तुम्हाला लोक तुमचे समजतायत, चढवतायत, त्यामुळे होत आहे. हे तुमच्याही हिताचं नाही. महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांना पुन्हा एकदा 48च्या संकटामध्ये तुमच्यामुळे, तुमच्यावरचा राग त्यांच्यावर निघाला तर भोगावं लागेल. आणि ही भीती ब्राह्मणांमध्ये सुद्धा आहे. काही ब्राह्मण नेत्यांशी मी बोललो त्यावेळेला ते म्हणाले की फडणवीसवरचा राग एकूण ब्राह्मण समाजावर जर निघायला लागला, जो आता निघतोच आहे थोडासा, आणि तो जर मोठ्या प्रमाणावर ओबीसी, बीसी, आदिवासी, मराठा असं सगळ्यांच्याच मनामध्ये जर फडणवीस हा प्रतीक आहे ब्राह्मणांचं, ब्राह्मणी वृत्तीचं, त्यांच्याच भाषेत सांगायचं तर मनुवादी वृत्तीचं, आणि तो परशुरामाचा अवतार समजून स्वतःला मराठ्यांचं निराकरण करायला निघाला, तर सगळा ब्राह्मण समाज त्याच्यामध्ये होरपळून निघेल. त्यामुळे थोडंसं हे जरा लिकेज जे केलं जात आहे सरकारी यंत्रणांकडून, म्हणतो चला तुम्हाला मी संशयाचा फायदा देतो, सरकारी यंत्रणा ज्या तुमच्या हाताखाली आहेत, गृह खात्याच्या हाताखाली आहेत, ते हे जे सगळे CDR पासून सगळे तपशील देऊन नेत्यांना, मराठा नेत्यांना विशेषतः अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. आणि एक आहे की ओबीसी नेत्यांनाही कळत आहे की एकदा मराठा नेत्यांचं निर्दालन झालं की आपलीच पाळी आहे. कशा करता? भारतीय जनता पक्षाचा बेस मराठा नाही, ओबीसी आहे. ओके, ओबीसींचा कैवार घ्या, पण यांच्याशी शत्रुत्व मराठ्यांशी घेण्याचं जे आहे, विशेषतः मराठा नेते, मराठा पक्ष संपवण्याचं जे एक परशुराम म्हणून मनावर घेतलं आहे, नका करू. असं नका करू, बिलकुल नका करू. तुम्ही सांगता ना की तुम्हाला ज्या वेळेला ब्राह्मण म्हणून कोंडीत पकडायचा प्रयत्न करता त्यावेळेला तुम्ही म्हणता की मी काही जातभीत मानत नाही. तुम्ही जात नाही मानत, पण तुमची जात लोक विसरत नाहीत. आणि त्यामुळे तुम्ही केलेल्या प्रत्येक कृतीमागे, उक्तीमागे अर्थ आणि अनर्थ दडलाय असंही लोक समजतात. हे कुठल्या तरी ब्राह्मणाने बोलण्याची गरज होती. आणि मी मराठा समाजात आत्ता, तुम्ही ब्राह्मण आहात म्हणून नाही तर तुम्ही मराठ्यांविरुद्ध आहात म्हणून जो असंतोष धुमसतोय, त्यांचे पक्ष तुम्ही शरद पवारांचा केला, आता अजितदादांचाही करताय असं त्यांचं म्हणणं आहे. एकनाथ शिंदेंच्याही मागे लागलायत तुम्ही, अशी भावना आहे. एकनाथ शिंदेंचे नेते असं आता हळूहळू उघडपणे बोलणार. मी तुम्हाला सांगतो, उबाठामध्येही ती भावना आहे. काय चाललंय काय, कशा करता? नका करू असं. तुम्ही पुरोगामी आहात तर मग अशा तऱ्हेचे जातीय समीकरणांच्या
काहीतरी चक्रव्यूहात तुम्ही स्वतःलाच लुटून स्वतःचा पराभव ओढवून घेऊ नका. आज शालिनीताई पाटील नाही आहेत, पण तुम्हाला आठवत असेल अंतुल यांच्या काळात मी स्वतः त्यावेळेला साक्षीदार आहे की सगळे मराठा एक झाले, सगळ्या सहकारी संस्था त्यांच्या एक झाल्या आणि अंतुल यांना शेवटी इंदिरा गांधींना काढावं लागलं. पहिला मुसलमान मुख्यमंत्री होता, त्यांना काढावं लागलं. महाराष्ट्रामध्ये हायकमांड जी आहे, दिल्लीतली हायकमांड ही महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला शह देते, पण वेळ आली तर शहा तो शह मागे घेऊन तुम्हालाही शह देऊ शकतात, हे लक्षात ठेवा. आणि सावधान. आणि हे मी प्रेमाने बोललो, नाहीतर आता तुमचा स्वभाव तसा थोडासा सूडबुद्धीचा आहे, त्यामुळे हे सगळं बोलल्याबद्दल तुमच्या सूडाचा आसूड अनिल थत्तेकडे पण वळू शकतो. मी तर तयार असतो. वयाच्या 76व्या वर्षी कसलीच पर्वा मला राहिलेली नाही, पण मी बोललो ते तुमच्या हिताचं आहे. महाराष्ट्रामध्ये असंतोष खतखततोय, ज्वालामुखी आतमध्ये धुमसतोय, त्याचा स्फोट होण्याच्या आधी आणि तो लावा रस रस्तोरस्ती येण्याआधी सावधान, सावधान, सावधान. धन्यवाद.